डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती, त्याचबरोबर त्यांची जयंती, या जयंतीचं औचित्य साधून शासनानं त्यांचा हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे. आणि खरोखरच या ठिकाणी वाचन हे आपल्या जीवनात किती महत्त्वाचं आहे याचं एक उदाहरण म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडे पाहिलं जातं. आणि ही वाचन संस्कृती तरुणांमध्ये रुजावी, वाचन कौशल्य तरुणांमध्ये रुजावं, त्यांनी आत्मसात करावं आणि वाचनाला आपलंसं करावं, या दृष्टीने हा वाचन प्रेरणा दिन प्रत्येक विद्यालयामध्ये साजरा केला जात आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने मनस्वी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आपल्याला या आपल्या भारतामध्ये अग्निपंख निर्माण करून आपल्याला भरारी उड्या मारायला शिकवलं ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती. खरोखरच या महापुरुषाचं या तिथीचं औचित्य साधून आपल्यामध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी, आपण वाचनासाठी प्रगल्भ व्हावे. आणि वाचनातून असं म्हटलं जातं की वाचन केल्यानंतर आपले विचार सुधारतात, वाचन केल्यानंतर आपल्या बुद्धीचा विकास होतो, वाचनाने आपण आपल्या विचारावरती ठाम राहतो आणि आपल्या विचारांची आपण जडणघडण करण्यास सक्षम होतो. म्हणून वाचन हे आपल्या जीवनात किती महत्त्वाचं आहे हेच कौशल्य ओळखून आज आपल्या विद्यालयांमध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या मनोगत किंवा आपलं वाचन या ठिकाणी करून दाखवणार आहेत. मी प्रथम या ठिकाणी इयत्ता 8वीचा युवराज सागळ्याला विनंती करतो की प्रथम आपण या ठिकाणी ग्रंथ उदरती अज्ञानाच्या अंधाराच्या रात्री. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. त्या निमित्ताने आज मी या ठिकाणी 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तमिळनाडू येथील एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच वाचण्याची खूप आवड होती. ते नेहमी म्हणायचे, माझ्या ग्रंथालय ही माझी सर्वात मोठी देण आहे. इथे घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी सर्वात अनमोल आहे. पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर आनंद मिळतो. त्यामुळे एक चांगले पुस्तक हे माझ्यासाठी 100 मित्रां समान आहे. पुस्तकातून असाच आनंद विद्यार्थ्यांना मिळावा, त्यांचे वाचनाचे महत्त्व समजावे, तसेच वाचनाची गोडी लागावी व या वाचनातून उद्याचा सुजाण नागरिक घडावा, यासाठी 15 ऑक्टोबर हा कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर अब्दुल कलाम हे प्रबळ इच्छाशक्ती व दृढ आत्मविश्वास असणारे एक प्रख्यात लेखक होते. त्यांनी युवकांना मोठी स्वप्ने पहा आणि ते सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करा असा संदेश दिला. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे खूप प्रेरणादायी होते. ते नेहमी म्हणायचे, जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर ज्याप्रमाणे प्रत्येक घरात देवघर असते त्याचप्रमाणे प्रत्येक घरात ग्रंथालय असायला पाहिजे. शिक्षण आणि विज्ञानाबद्दल अतिशय आस्था असणारे असे महान वैज्ञानिक आपल्या देशाला लाभले हे आपल्या सर्वांचे परम भाग्य आहे. आजच्या दिवसाकडून प्रेरणा घेऊन आपणही वाचण्याची आवड जोपासली पाहिजे, कारण येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयी 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर अब्दुल कलाम एक प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून ओळखले जातात. ते भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी भारताचे मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जात असे. यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून ओळखले जात असे. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असे होते. 15 ऑक्टोबर 1931 रोजी त्यांचा जन्म तमिळनाडूमधील रामेश्वरम येथे झाला. त्यांनी आपल्या विज्ञानात खूप रुची आणि आवड असल्यामुळे भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीला आपले करिअर म्हणून निवडले. त्यांनी DRDO
आणि इस्रो सारख्या संस्थेमध्ये काम केले. 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते नेहमी म्हणत, स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही. फकीर जैनुद्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 या दिवशी रामेश्वर येथे झाला. त्यांचे कुटुंब तमिळ भाषेत आहे. रामेश्वर सारख्या एका खेडेगावात ते लहानचे मोठे झाले. त्यांच्या घरात फारसे शिकलेले कोणी नव्हते, तरी घरातल्यांनी त्यांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या शिक्षणात कोणतीही कसर ठेवली नाही. योग्य वेळी त्यांना शाळेत, हायस्कूलात, कॉलेजात पाठवले. त्यांच्या शिक्षणाची आभार केली. रामेश्वर तसेच सणानंदी प्रवृत्तीचे गाव होते. तेथील प्रख्यात शिवमंदिर भेटण्यासाठी अनेक नागरिक येत असते. देशातून यात्रेकरून येत असत. डॉक्टर अब्दुल कलाम यांना भारतरत्न, पद्मभूषण हे महान पुरस्कार मिळाले व त्यांना लोक आवडीने मिसाईल मॅन सुद्धा म्हणत असत. जय हिंद. याविषयी 2 शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे असे माझे नम्र विनंती. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती, प्रसिद्ध वैज्ञानिक, महान लेखक होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाले. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन आणि आईचे नाव अशी अम्मा होते. पृथ्वी, अग्नी, आकाश, ज्ञान ही आधुनिक क्षेपणास्त्रे त्यांनी निर्माण केली. क्षेपणास्त्र निर्मिती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच क्षेपणास्त्र विकासात केलेल्या प्रचंड प्रयत्नामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही गौरवण्यात आले. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांविषयी थोडी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐका. BScचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम निवडायचा होता. त्या क्षणी त्यांना अभियांत्रिका पारंगत होणे अधिक महत्त्वाचे वाटले. त्या दृष्टीने त्यांनी प्रतिष्ठाप्राप्त मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला. गुणवत्तेच्या बळावर त्यांनी प्रवेशासाठी निवडही झाली. पण ते उच्च शिक्षण तसे स्वस्त नव्हते. त्यासाठी पैशाची गरज होती. त्यासाठी त्यांच्या भगिनी जोहरा बेगम पुढे सरसावल्या. त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या व इतर दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले. कलामांच्या प्रवेशाचा प्रश्न सुटला. आपल्या अंगभूत असाधारण बुद्धिमत्तेच्या बळावर अब्दुल कलामांनी MITचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. नंतर त्यांना बंगलोरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा करावी लागली. 1958 मध्ये त्यांच्या पदरात एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी पडली. त्यांनी व त्यांच्या परिवाराने उराशी बाळगलेले एक दीर्घकालीन स्वप्न साकार झाले. अगदी लहानपणापासूनच त्यांनी नजर अंतराळात झेप घेण्यावर लागलेली होती. अखेर त्या जीवापाड जतन केलेल्या ध्येय स्वप्नाची पूर्तता झाली. आदर्शाचा दीपस्तंभ करावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होय. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होय. कलामांचे वडील जैनुलाब्दीन हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. ते रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्यकोडीला नेणे आणण्याचे व्यवसाय करीत. अध्यात्मक लक्ष्मण शास्त्री चर्चा कला ऐकत असत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकांपासून ते अल्पांपर्यंत सगळीच माणसे दूरदर्शन, मोबाईल भोवती केंद्रित झालेली दिसतात. तास न तास टीव्ही समोर बसणारी माणसे स्वतःसाठी दररोज 4 ओळी वाचायला
व्हायलाही तयार नाही. परिणामी संस्कृतीत लोप व्हायला सुरुवात झाली आहे. मग पुन्हा सांगायची वेळ आली, वाचाल तर वाचाल. मित्र, वाचन हा फक्त विरंगुळा तर अर्थपूर्ण विरंगुळा आहे. कारण मनोरंजनाबरोबरच ज्ञानजन्माचा प्रमुख हेतू वाचनामागे पंढलाई व प्राथमिक नरसिंह राव या तिघांच्या व्यक्तिमत्वाचा पुरेपूर प्रभाव त्यांच्यावर पडला नाही. प्राथमिक पंढरांनी त्या काळी दिलेला सल्ला त्यांना आजही लाखो मोलाचा वाटतो. त्या प्रत्येकाने त्यांना ज्ञान प्रबुद्ध केले, त्यांच्या पाठीवर आपुलकीचा हात फिरवला, त्यांच्या कार्य कौशल्याचे कौतुक केले, त्यांना सतत प्रेरणा दिल्या. पूर्णतः निष्णात आपापल्या विषयात तज्ज्ञ असलेल्या अधिकार वाणीने प्रवृत्त गाजणाऱ्या त्या प्राध्यापकांनी डॉक्टर कलाम यांच्या आयुष्याचे सोने केले. त्यांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला. बालवयात कलामांना 3 जिवलग मित्र मिळाले. विशेष म्हणजे ते सर्व हिंदू सनातनी व उच्चवर्णीय ब्राह्मण होते. भिन्न धर्म व घरातील कट्टर धार्मिक आचरण सतत वाढत गेले तरी त्यांच्यातील मैत्री अतूट राहिली. माणसाचा धर्म त्याच्या व्यक्तिगत वागणुकीच्या आड कधीही येत नसतो हे त्यामुळे दिसून आले. प्रत्यक्षात विज्ञान शाखेचे विद्यार्थी असूनही कलामांना महाविद्यालयातील काळात इंग्रजी साहित्याची गोडी लागली. त्यांचे वाचनही उत्तम होते. त्याशिवाय तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांतही त्यांनी रस घेतला होता. विद्यार्थी देश ते चतुस्थ होते, बहुगुणी होते. डॉक्टर कलामांचे विद्यार्थी जीवन निश्चितच समृद्ध व आशादायी होते. त्यांना यथावकाश लाभलेल्या उज्ज्वल भवितव्याची चाहूल तेव्हाच लागत होती. प्राथमिक स्पॉन्डर यांनी त्यांना मनमोकळेपणाने दिलेल्या निरोपादखानाचा आशीर्वाद भविष्यात पुरेपूर फळास आला याचाच ठरला. आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. प्रथम डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांना विनम्र अभिवादन. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती म्हणून भारताची सेवा केली. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला. विज्ञानाच्या क्षेत्रात व विशेषतः क्षेपणास्त्र आणि रॉकेटच्या कार्यामुळे त्यांना भारताचे मिसाईल मॅन असे म्हटले जाते. ते एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यांनी DRDO आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये काम केले. त्यांनी सिद्ध केले की जिद्दीने काही केलं साध्य करता येते. ते भारतातील अनेक नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देणारे आहे. त्यांचे पूर्ण नाव अबुल फकीर जैनुल आब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांचा जन्म एका मध्यवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. APJ अब्दुल कलाम यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं वाचन प्रेरणा दिन आपल्या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरा करत आहोत. हा कार्यक्रम साजरा करत असताना आपण आपल्या मनातून इच्छा व्यक्त करत असताना त्या प्रकट करत असताना पुस्तकांच्या रूपातून वाचनातून या ठिकाणी तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जीवनचरित्र या ठिकाणी उलगडून आणण्याचा प्रयत्न केला. तुमच्या कुवतीप्रमाणे, तुमच्या ऐपतीप्रमाणे खरोखर तुमचा चांगला प्रयत्न बाळा. या व्यक्तिमत्वाकडून घेता येते तेवढे गुण कमीच आहे आणि म्हणून आपण अधिकाधिक घेण्याचं काम कराल. त्यासाठी अधिकाधिक वाचन हे फार महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला वाचन प्रेरणा दिन तुमच्यामध्ये या ठिकाणी वाचनाची वृत्ती निर्माण व्हावी, वाचनाचा छंद निर्माण व्हावा आणि तुम्ही एक सक्षम व्यक्तिमत्व निर्माण व्हावं या दृष्टीने शासनाने चालू केलेला उपक्रम आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे या ठिकाणी वाचन केलं आणि त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपला तुम्हा सर्वांसाठी आभार व्यक्त करतो.